नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. अंतरवाली सराठी आणि वडीगोद्रीमध्ये रात्री तणावाची स्थिती होती. वडीगोद्रीमधून अंतरवालीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेटिंग केल्यानं वाद निर्माण झाला. मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी बॅरिकेटिंग हटवलं. वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक हे समोरासमोर आले. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी दोन्ही गटांची घोषणाबाजी सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं. संजय सरोदे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. संजय. जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हे आमरण उपोषण सुरू आहे. आमरण उपोषण 6वं उपोषण आहे आणि हे उपोषण अंतरवालीमध्ये सुरू आहे. परंतु हे आमरण उपोषण सुरू असताना याच 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर ओबीसीचे 2 उपोषण सुरू आहेत. एक ॲडव्होकेट मंगेश साने, दुसरं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं वडीगोद्रीमध्ये उपोषण सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओबीसी आणि मराठा समाज याच रस्त्यावरून ये जा करत असतो. परंतु कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी एक खबरदारी घेतली होती की अंतरवालीकडे जाणारा जो वडीगोद्रीमध्ये रस्ता आहे तो रस्त्यात बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं. परंतु मोठ्या प्रमाणावर मराठा समाज अंतरवालीकडे नेहमीच येत असतो, कारण वर्षभर या रस्त्याने आंदोलन करत येत असतात आणि त्या ठिकाणी कुठलाही वाद होऊ नये म्हणून पोलिसांनी बॅरिकेटिंग केलं होतं. मग या ठिकाणी मराठा समाजाच्या गाड्या जा करत होत्या आणि पोलिसांनी त्या ठिकाणी ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये घोषणाबाजी झाली आणि त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं. परंतु जरांगे पाटील यांचे जे अंतरवालीचे सरपंच आहेत किंवा डॉक्टर आहेत त्या ठिकाणी अडवण्यात आलं आणि त्या ठिकाणी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली आणि त्यानंतर जरांगे पाटील यांना राग अनावर झाला आणि आमचं वर्षभर उपोषण चालू असताना आम्ही कुठेही काही कोणाला म्हणलो नाही, मग आमच्याच गाड्या का अडवता असंही जरांगे पाटलांचा काल आपण रोष बघितला आणि हे बॅरिकेड हटवण्यात यावं जरांगे पाटील यांनी पोलिसांना आवाहन केलं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी शंभूराज देसाई आणि दीपक केसरकर यांच्याशी कॉन्टॅक्ट रात्री केला आणि हे बॅरिकेड हटवण्यात आलं. परंतु नक्कीच धन्यवाद संजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वडीगोद्रीमध्ये काल रात्री नेमकं काय घडलं? अंतरवालीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी वडीगोद्रीमध्ये अडवलं. बॅरिकेटिंग करत रस्ता बंद केल्यानं मराठा समन्वयक आक्रमक झाले. वडीगोद्रीमध्ये रात्री लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी मराठा ओबीसी कार्यकर्ते आमने सामने आले. मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून रात्री घोषणाबाजी करण्यात आली. बॅरिकेटिंग केल्यानं अंतरवालीमध्ये मनोज जरांगे आक्रमक झाले. गेट 15 मिनिटांमध्ये काढलं नाही तर सागर बंगल्यापर्यंत फेकतो असं जरांगेंनी म्हटलं. रात्री जरांगेंचा दीपक केसरकर आणि शंभूराज देसाईंना फोन. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी वडीगोद्रीमधले बॅरिकेटिंग हटवले.